वजन कमी करण्यासाठी मध, लिंबू पाणी, ग्रीन टी, डिटॉक्स वॉटर हे तर तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. पण आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी सांगितलेल्या पदार्थांमध्ये ना तर लिंबू आहे ना ग्रीन टी. उलट असा एक पदार्थ आहे जो आजकाल अनेक घरांमधून गायब होत चालला आहे. मॉडर्न विज्ञानही सांगते की त्यामध्ये भरपूर फायबर्स, प्रोटीन्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. आज मी तुम्हाला आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारे पेय आणि काही रेसिपी सांगणार आहे. आणि त्यामागे आयुर्वेदिक विचार काय आहे आणि मॉडर्न सायन्स काय सांगते हे देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहे जे अनेक लोक करतात, ज्यामुळे कोणतेही पेय किंवा उपाय वजन कमी करण्यामध्ये अडचणी आणू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयुर्वेदामध्ये ओबेसिटीला स्थौल्य असं म्हटलं आहे. आयुर्वेदानुसार स्थौल्य म्हणजे शरीरामध्ये चरबी वाढणं इतकंच नाही, तर त्यामागे काही संकल्पना सांगितल्या आहेत. पहिलं कारण आहे मंद अग्नी. आयुर्वेदानुसार अग्नी म्हणजे शरीराची पचनशक्ती असते. दुसरं कारण आहे आम. आम म्हणजे नीट न पचलेल्या अन्नामुळे तयार होणारे अपायकारक अवशेष. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनडायजेस्टेड फूड. तिसरं कारण आहे वाढलेला मेदधातू. मेदधातू हे शरीरातील चरबीशी संबंधित आहे. पुढचं कारण आहे वाढलेला कफदोष. कफदोष हे आपल्या शरीरामध्ये स्थिरता आणि स्निग्धता देणारा दोष मानला जातो. याचं आणखी एक कारण आहे चुकीचा आहार विहार. म्हणून आयुर्वेदाचा फोकस वजन काट्यावर नाही तर योग्य आहार, पचन आणि जीवनशैली सुधारण्यावर असतो. चला तर मग आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले हे 5 पदार्थ पाहूयात किंवा त्याची रेसिपी किंवा पेय कसं बनवायचं आणि ते कसे वापरायचं हे पाहूयात. सर्वात आधी त्या पदार्थापासून सुरुवात करूया ज्याबद्दल आज फार खूप कमी लोक बोलतात, ते म्हणजे कुळीथ. आपली पहिली रेसिपी आहे कुळिथाचं सूप. आयुर्वेदामध्ये कुळिथाला स्थौल्य व्यवस्थापनेमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं आहे. आता हे कसं बनवायचं? सर्वात आधी कुळीथ शिजवून घ्या, त्याचं पातळ सूप तयार करा. त्याच्यामध्ये भाजलेलं जिरं, सुंठ आणि काळी मिरी घाला. आयुर्वेदामध्ये कुळिथाला कफमेधहर मानलं गेलं आहे. मेधहर म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यामध्ये सहाय्यक आहे. आता मॉडर्न सायन्स काय सांगतं? मॉडर्न सायन्सनुसार कुळीथ म्हणजे हॉर्सग्राम. यामध्ये भरपूर फायबर्स आणि प्रोटीन्स असतात. शिवाय ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील लो असतो. यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि अनावश्यक खाणं टाळलं जाऊ शकतं. पण लक्षात ठेवा, कुळिथाचं सूप हे चरबी वितळवत नाही, तर तुमच्या वजन कमी करण्याच्या एकूण प्रयत्नामध्ये तुम्हाला मदत करू शकतं. आता हे कधी व किती प्रमाणात खावं? साधारण 1 कप म्हणजे 200 ते 250 ml सूप तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या 20 ते 30 मिनिट आधी खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता. आता हे आठवड्यातून 3 ते 5 वेळा तुम्ही खाऊ शकता. दुसरं आहे यवजल किंवा बार्ले वॉटर. आयुर्वेदामध्ये स्थौल्यासाठी सर्वाधिक उल्लेख केलेल्या धान्यांपैकी एक म्हणजे यव. आता हे कसं बनवायचं? साधारण 2 चमचे यव, यामध्ये 500 ml पाणी टाका. साधारण 20 मिनिटं उकळा. त्यानंतर ते गाळून घ्या. हे तुम्ही 1 ते 2 ग्लास दिवसभरामध्ये घेऊ शकता. हे तुम्ही रोज घेऊ शकता. आयुर्वेदामध्ये यवला लघु, वृक्ष आणि कफमेधहर म्हटलं आहे. लघु म्हणजे पचायला तुलनेने हलके, वृक्ष म्हणजे शरीरातील अतिरिक्त स्निग्धता कमी करणारे. आधुनिक विज्ञानानुसार बार्लेमध्ये बीटा ग्लुकन नावाचा फायबर असतं. हे फायबर्स पोटामध्ये खूप वेळ राहू शकतात. यामुळे भूक नियंत्रणात राहते, शुगर लेवल्स अचानक वाढत नाही आणि सतत खाण्याची इच्छा होत नाही. तिसरं आहे तक्र म्हणजेच ताक. आयुर्वेदामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, तक्रम अमृत समानम. म्हणजेच आयुर्वेदामध्ये ताकाला अमृतासमान महत्त्व दिलं आहे. आता हे कसं बनवायचं? घरी बनवलेलं 1 ग्लास ताक घ्या. त्याच्यामध्ये भाजलेलं जिरं, चिमूटभर सुंठ आणि चिमूटभर सैंधव मीठ घाला. आयुर्वेदामध्ये ताकाला दीपन आणि पाचन म्हटले आहे. दीपन म्हणजे भूक आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारे. आधुनिक विज्ञानानुसार गट मायक्रोबियम म्हणजेच आपल्या आतड्यांमध्ये राहणारी उपयुक्त बॅक्टेरिया, ज्याला आपण प्रोबायोटिक म्हणतो, हे ताकामध्ये भरपूर प्रमाणात असतात. ताकामध्ये नॅचरल प्रोबायोटिक्स असल्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतं. पुढची रेसिपी आहे त्रिफळा फांट. त्रिफळा हे आयुर्वेदामधील प्रसिद्ध योगांपैकी एक आहे. योग म्हणजे विविध औषधी घटकांचे मिश्रण. आता फांट म्हणजे काय?
फांट म्हणजे एखादं चूर्ण किंवा औषधी द्रव्य पाण्यामध्ये न उकळता फक्त गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचे पेय तयार करणे म्हणजे फांट. आता त्रिफळा फांट कसं बनवायचं? रात्री साधारण 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते गाळून घ्या. आयुर्वेदानुसार त्रिफळा हे आम पाचन करण्यास मदत करतं, मलप्रवृत्ती नियमित ठेवण्यास मदत करतं. आयुर्वेदामध्ये त्रिफळाला रसायन असंही म्हटलं आहे. रसायन म्हणजे शरीराचे आरोग्य आणि कार्यक्षमता टिकून ठेवण्यास मदत करणारे. पुढचा उपाय आहे मधुदक. आता अनेक लोक म्हणतील, डॉक्टर आता मधाचं काय? तर आयुर्वेदामध्ये कोमट पाण्यामध्ये मध मिसळून घेणे याचे वर्णन केले आहे. आता हे कसं बनवायचं? साधारण 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा मध घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. पण लक्षात ठेवा, पाणी खूप गरम असू नये किंवा उकळत्या पाण्यामध्ये मध टाकू नये. फक्त कोमट पाण्याचाच वापर करावा. आयुर्वेदामध्ये मधाचा लेखन गुण सांगितला आहे, पण अनेक लोक याचा चुकीचा अर्थ घेतात. लेखन म्हणजे चरबी वितळवणे असं नाही, तर शरीरातील अतिरिक्त मेद आणि कफ नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. आधुनिक विज्ञानानुसार मधामध्ये कॅलरीज असू शकतात, त्यामुळे मधाचा जास्त वापर करणे टाळा. आता सर्वात मोठी चूक जी अनेक लोक करतात, डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर वजन कमी करण्यासाठी कोणता काढा घेऊ, काय उपाय करू, कोणते चूर्ण वापरू, पण त्याच वेळी रात्री उशिरा जेवणं, बिस्किट, वेफर्स, गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स अशा पदार्थांचं अतिसेवन करणं, दिवसभर फक्त बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, झोपेचा अभाव हे चालूच असतं. मग दोष दिला जातो ते काढ्याला किंवा औषधांना. खरं तर कोणताही पदार्थ तुमच्या संपूर्ण जीवनशैलीची जागा घेऊ शकत नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही पेय किंवा पदार्थ थेट चरबी वितळवत नाही. हो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पदार्थ तुम्हाला भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, तुमची पचनक्रिया सुधारतात, जेवल्यानंतर शरीरात जो जडपणा वाटतो तो कमी करण्यास मदत करतात. एकूणच तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये हे पदार्थ तुम्हाला हातभार लावतात. पण खरा आणि दीर्घकालीन परिणाम मिळतो तो कॅलरी डेफिसिट, प्रोटीनयुक्त आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, कमी ताणतणाव आणि गोड खाणं कमी करणं यांच्या एकत्रित परिणामामुळे. आता कॅलरी डेफिसिट म्हणजे काय? आपण दिवसभरामध्ये जितके कॅलरीज घेतो त्यापेक्षा कमी कॅलरीज खाणं, जेणेकरून शरीरात साठलेले फॅट्स ऊर्जेच्या रूपामध्ये वापरले जाऊ शकतात. जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं असेल तर जेवणामध्ये प्रोटीनचा इंटेक वाढवा. रोज 30 ते 45 मिनिटं चाला किंवा व्यायाम करा. जेवणामध्ये साखरेचे प्रमाण कमी करा. प्रोसेस्ड फूड खाणं कमी करा. यासोबतच 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या आणि वरील सांगितलेल्या पदार्थांचा तुमच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून वापर करा. आयुर्वेद असं कधीच सांगत नाही की हा एक काढा घ्या आणि वजन कमी करा. आयुर्वेदामध्ये आहार, विहार, औषधी यांना समान महत्त्व दिलं आहे. त्यामुळे योग्य आहार, योग्य पचनशक्ती, योग्य दिनचर्या, योग्य व्यायाम आणि गरज असल्यास योग्य उपचार याने वजन कमी करता येते. म्हणून या पदार्थांना मॅजिक वेट लॉस ड्रिंक्स म्हणून पाहू नका, तर निरोगी जीवनशैलीचा एक भाग म्हणून वापरा. आता मला कमेंट करून नक्की सांगा की वरील 5 पदार्थांपैकी तुमच्या घरी कोणता पदार्थ नियमित वापरला जातो. माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानावर आधारित माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.